हा शब्द हो 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 हो, असाच लिहायचा. तसंच हा. लिहायचं ना? हो. ठीक, धन्यवाद सर. मी 2 दिवस हा. नव्हते, आता भारतात परत आलेली आहे. इंग्लंडला हो होते हो, ना आधी. बरोबर. ठीक. ठीक आहे, तर आता देवीताईंना मी होस्ट केलेलं आहे, त्या कंटिन्यू करतील. मी ड्रॉप होतोय आता. हा. ठीक हो आहे. सर. हो. हॅलो. हम्म. नमस्कार. नमस्कार. आपण नमस्कार. आता आपण आता दुसरा पाठ सुरू करणार आहोत. काल काय काय झालं तुमचं? सरांच्या याच्यात बरेचसे पुल्लिंगी शब्द झालेत, नपुसकलिंगी झालेत, हो अव्यय पण झालेत ना. हो. ते तत्र कुत्र हो यत्र जे आहेत ते अव्यय म्हणतात त्याला. आता हो, माहित झालंय हम्म. तुम्हाला. हो हो एकदा हो ते लिहून काढून एकदा बघून घ्या पूर्ण, म्हणजे तर पुढे आता तेच बरं. वापरायचे. आता हो. आपण पाठाला सुरुवात करूया. स्क्रीन शेअर करते मॅडम. एक एक देवी मिनिट हा. स्क्रीन शेअर कर. हो. हो, स्क्रीन ऑलरेडी शेअर केलेलं आहे मी. ते पुढचं आहे पुढचं. झालं. हा. हा. आता हे पहिलं वाक्य सांगा. अहम सूर्यम पश्यामी. अर्थ मी सूर्य सांगायचा. बघतो. मी सूर्याला मी बघतो. सांगू का? हा हा, नाव सांगा. फक्त गडबड होऊ नये. कोणी बोलत असेल तर दुसरे थांबा, म्हणजे शांततेत ऐकता येईल आपल्याला. यांनी पहिले काय सांगितलं? तुम्ही कोणी सांगितलं? मी दिलीप बोलतो. अहम सूर्यामी पश्यामी. मी हा सूर्याला बघतो. हा, मी सूर्याला बघतो किंवा मी सूर्याला पाहतो. हम्म. आता दुसरं पहा. किम त्वम सूर्यम पश्यसी. हे प्रश्नार्थक आहे. याचं काय होईल? तू सांगू मी? सूर्यात उषा तू किरण सूर्याला पाहतो सांगू? का? एक एक जण सांगू का? सांगायचं. एका कोण? उषा किरणजी सांगा. किम त्वम सूर्य पश्यसी, सूर्यम पश्यसी. हा, असं काय हे सगळे तू बारकावे लक्षात घ्यायचे बरं का. हो, किम त्वम सूर्यम पश्यसी म्हणजे हं. तू सूर्याला पाहतोस? हा, बरोबर. काय तू सूर्याला पाहतोस? हा. किम म्हणजे तिसरं. काय, त्वम म्हणजे तू, सूर्य म्हणजे पाहतोस, सूर्यम. पश्यसी. सूर्यम म्हणजे सूर्याला, आणि पश्यसी म्हणजे पाहतो. मनुष्य प्रतिदिनम सूर्यम पश्यति. ह्याचं आता तुम्ही ज्यांनी सांगितलंय ते सोडून दुसरे सांगा. आता सगळ्यांना संधी मी मिळू द्या. सांगू का? सांगा. मनुष्य दररोज सूर्य पाहतो. हा, मनुष्य दररोज सूर्याला पाहतो. हा. सूर्य पाहतो पण चालतं आणि सूर्याला पाहतो असं पण चालतं. त्याच्या पुढचं घेऊया. प्रत्येक दिवशी सूर्यस्य. पण चालेल ना? प्रत्येक दिवशी पण चालेल ना ताई? चालतं, पण आपण दररोजच म्हणतो ना प्रत्येक दिवशीला. हे पण हा. चालतं. तर दररोज, प्रत्येक दिवशी पण तेच आहे. प्रतिदिनम म्हणजे प्रत्येक दिवशी किंवा दररोज, एकच आहे. सूर्यस्य प्रकाशः म्हणजे काय? मी सांगू सूर्याचा का? प्रकाश. सूर्याचा प्रकाश. अश्विनीताई, ओके. हा. सूर्याचा प्रकाश. हो का? हा. सूर्यस्य प्रकाशे पठामी. हे कोण सांगेल? कीर्ती नाईक सूर्या सांग. कीर्ती. पल्लवी बोला. सूर्याच्या कीर्ती नाईकला प्रकाशात. सांगितलं होतं मी. हा हा, हा, सूर्याच्या प्रकाशात वाचतो. बरोबर. सूर्याच्या प्रकाशात वाचतो. मी त्यात कंसात वाचतो. काय हा, असेल ते? अध्यारूत काय? मी आहे ते. अहम. मी आहे. हा, म्हणजे अहम सूर्यस्य प्रकाशे पठामी. त्याचा अर्थ अहम जरी दिलेलं नाहीये, पठामी तेव्हाच येतं जेव्हा तो अहम असतो, म्हणजे मी असतो. बरोबर. हे पण त्याच्यासोबत लक्षात ठेवायचं आपण, की जे वाक्य नाही दिलेले ताई ते इथे काय मध्ये असेल. मध्ये कसं काय आलं? म्हणजे प्रकाशामध्ये असं कसं काय आलं? प्रकाशे आहे सूर्याच्या. ना ते. प्रकाशः म्हणजे काय? वरच्या वाक्यातलं प्रकाशः म्हणजे काय? हा प्रकाश, हा सूर्याचा प्रकाश. हा आणि हा आता पुढे तुम्हाला आता याच पाठात शेवटी, म्हणजे उद्या किंवा परवा येईल, आता तुम्हाला विभक्ती होतील. तर आता हे प्रकाश हा हा जो शब्द आहे ना, त्याचे सगळे रूप, हा म्हणजे प्रकाश, नंतर प्रकाशात, किंवा प्रकाशाला, किंवा हा प्रकाशाने, आपण असे वापरतो ना शब्द आता मराठी वाक्यांमध्ये. हा म्हणजे इथे त्या इथे शब्दांचे. विभक्ती आहे, त्याचा अर्थ मध्ये येतो, असं येतं हा का? हा, विभक्ती म्हणजे ही सप्तमी विभक्ती आहे आता.
प्रकाशे म्हणजे हा. प्रकाशात किंवा प्रकाशामध्ये. अच्छा. प्रकाशात पण होतं आणि प्रकाशामध्ये पण होतं. आता तुम्हाला 2 दिवसात कळणारच आहे आता हे सगळे, कारण आता नुसतं ठीक एक एक शब्द माहिती आहे. आता त्याचे रूप बदलणारे रूप कळतील तुम्हाला. हं? ठीक आहे. चालेल, ठीक. पुढचं धन्यवाद. वाचू. बालकः सायंकाले न पठती. आता ह्याचं सरिता पाठक तुम्ही सांगा. हा, बालक मुलं संध्याकाळी मुलं संध्याकाळी वाचत नाही, नाही. मुलगा आहे ना. मुलगा मुलगा आहे ना बालक होय. मुलगा एकच आहे. मुलगा आधी सायंकाळी. त्यांना ट्राय ऐका ऐका आधी त्यांना ट्राय करू द्या. त्यांना नाही आलं की दुसऱ्याला विचारते मी. हं? हे बघा, याच सांगा कारणामुळे आम्ही सरिता ताई. बोलत नाहीत मॅडम. नाही बरोबर आहे ना, आणि हा, बाकीच्यांना कारण त्रास ते होतो ना 3-4 कधी कधी तुमची. जणांमध्येच चालू असतं. नाही नाही, तुम्ही बोला ना. हा. आता तर मी नाव घेतेय ना. आज आता तुम्ही पहिल्यांदा कोण झालंय ते. बोलले? हा, नाही, आता कोण बोललं मला सांगा, कोण बोललं? मुलं मुलं संध्याकाळी वाचत नाही. एक वचन आहे. सरिता ताई, एक वचन आहे, सरिता ताई, मुलगा. मुलं हा. काय, मुलं का बरं म्हणताय तुम्ही? बालक काय आहे? बालक बालकः म्हणजे काय? मला सांगा, त्याचा अर्थ सांगा. मुले. हा. मुले नाही. मुलगा. बालकः म्हणजे हा. एक मुलगा, बालक नुसता एकटा, हा. एक वचन आहे ते. हा. आणि मुलेंसाठी काय सांगितलंय आपण? केलंय आता, बालबोध झालंय तुमचं. बालका हा. बालक मुले असतील तर काय येतं तिथे? तुम्हीच सांगा आधी, काय? मग बाकीचे सांगा. नाही, मी नाही वाचलो. लक्षात नाही बालकाहा. म्हणजे. ऐका ऐका, बालकाहा बालकः म्हणजे एक सायंकाले. मुलगा, बालकाहा म्हणजे मुले. आता इथं काय, एकच मुलगा आहे. बालकः म्हणजे एक वचन आहे. हा. मग काय होईल? मुलगा मुलगा संध्याकाळी वाचत नाही. न बरोबर. पठती. आणि हो ना. मुले असतील तर काय आलं असतं तिथे? पठंती आलं असतं. हो. हा, पठन. म्हणून तुम्हाला तो 5वा पाठ पूर्ण पाहायचा आहे. एक वचनाला बरोबर. काय क्रियापद आणि बहुवचन असेल ठीक तर आहे, काय परत होतं. पाहिन मी तो. तेवढा लक्षात नाही पाहावंच ठेवला लागणार गेला. आहे हे. आता हे सगळं हा. करायचं ना, हळूहळू हे हा. वाढवावं लागणार आहे तुम्हाला ते प्रॅक्टिस. हो हो हो. मग मुलगा जसं पठण संध्याकाळी वाचत नाही. मुलगा संध्याकाळी वाचत नाही. हा, जसं पठंती येईल ना बरोबर आहे का? तसं बालकाहा पण येईल ना. हो ना. मग इथे आहे का ते बालक, त्या मुले म्हणत होत्या ना, मग नाही नाही पठंती नाही, आलं असतं असं हा म्हणते मी. समजलं मला. बरोबर मग आहे. ते जेव्हा मुले हो. येईल तेव्हा बालकाहा येईल, बरोबर ना. हा, मग तेच सांगितलं ना, बालकाहा असेल तर हो हो, पठंती येईल की मुले वाचत बरोबर नाहीत. बरोबर. हा, आता हो. पुढे येणार आहेत ना तसे वाक्य आपल्याला. पुढचं सांगू, तुम्ही सांगा आता. हा, मी बालकः सांगते. नाही नाही, आता बोलले ना तुम्ही. काय हो मोरेश्वर का? हा, हो हो ठीक. हा, बालकः तत्र क्रीडती. मुलगा तिथे मुलगा खेळतो. तिथे खेळतो. हा, हे पण बालकः मुलगा. तत्र क्रीडती, तेथे हा, खेळतो. बरोबर. पुढचं सांगा आता. कुत्र त्वं मी वाचू? सायंकाले कुत्र त्वं नाही, तुम्ही नाही सायंकाले आता. क्रीडसि. नाही, बरं 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 बरं. जाऊ द्या आता. बरं ठीक आहे, दुसऱ्यांना सांगत होते. बरं ठीक आहे, काय परत सांगा आता तेवढं. त्रम त्वम नाही, सांगू दे सायंकाळी. कोणालाही, काही प्रॉब्लेम नाही. हा, नाही आता वाचा कुत्र ना तुम्ही, सांगा त्वं ना जायचं. कुत्र तू त्वं सायंकाळी सायंकाले क्रीडसि. तू हा, सायंकाळी कुठे खेळतोस? म्हणजे तो सायंकाळी कुठे खेळतो, संध्याकाळी कुठे खेळतो. तो तो नाही कसं तू येईल बोलला आता? आहे. तू तू तू. तू तो त्वं म्हणजे तो तू. तू हा, आणि काय तू येईल मग? संध्याकाळी खेळतो कुठे नाही, खेळतोस. खेळतोस. खेळतोस येणार तो तिथे आता. हो हो, खेळतोस, बरोबर. त्याच्यावर भर द्या. हा, आता तुम्ही, आता बाकीच्यांना विचारते. अहम मी वाचते वृद्ध. सुजाता. हो, वाचा. थांबा आता. अहम वृद्धः अतः न क्रीडामी. वाचा आता, याचं मी काय होईल? मी वृद्ध आहे, कंसात आहे, हम्म, म्हणून मी खेळत नाही. म्हणून मी खेळत नाही. बरोबर बरोबर. आता पुढचं करू. हम्म. अहम असत्यम न वदामी. ह्याचं काय होईल? आता तुम्ही दुसरे सांगा, ज्यांनी नाही सांगितलं ना. मोहिनी ताई, मोहिनी तुम्ही माने सांगा. मोहिनी माने आहेत का? हो, आहे आहे. मी सांगू सांगा, का मग ताईच राजेश? म्हटलं ना. हा, मोहिनी ताई मी सांगा. खोटं बोलत नाही. हम्म. मी खोटं अहम बोलत नाही.
हा, अहम असत्यम न वदामी, मी खोटे बोलत नाही. आता पुढचं तुम्ही वाचा. आता कोण? अश्विनीताई विवेक वाचा. चौरसकर. हा, अच्छा, एक मिनिट. अच्छा थांब ना, आधी त्यांचं नंतर बोलू. अश्विनीताई वाचा. आमच्या शाळेमध्ये आम्ही अनेक झाडं लावतो. मुलांच्या वाढदिवसाला आम्ही झाडं लावतो आणि त्याचं नंतर संगोपन करायचं मुलांनी, हे त्यांना कोणाचा तरी आवाज येतोय काय सुषमाताई, माहिती. त्यासाठी सुषमाताई तुमचा. शाळेमध्ये आम्ही कंपोस्ट खत तयार करतो. हे सुषमाताई. हम्म. हा, मी आता बोला. बोलू. हा, काय तू असत्य बोलत नाहीस, नाही बोलतोस नाही, किम त्वम असत्यम वदसी. अजून काय थोडस होईल? जमलं होतं पण. काय तू खोटे हा, बोलतोस खोटे असं होतं बोलतोस. ना. बोलतोस असं काय आहे तू ना, इथं नो खोटे नाहीये, इथे बोलतोस. खोटे हा, बोलतोस नकार असं नाहीये होतं. तिथे. हा, काय असं तू हा. खोटे बोलतोस. हा, पुढचं वाचा आता. मी वाचू का राजेश? हा, राजश्रीताई वाचा. देवः सदा सत्यम वदति. देव नेहमी खरे बोलतात. नाही, बोलतात नाही, नीट आधी वचन बोलतो. बघायचं तुम्ही. हा, हं. देव नेहमी खरे बोलतो, वदती. हा, बरं, मला एक सांगा, देव नेहमी खरे बोलतात असं असेल तर काय येईल? बहुवचन देवा असेल तर वदंती. वदंती. देवा देवः सदा सदा सत्यम देवा वदन्ति. देवाला गुणार्पण. म्हणून देवा आधी सदा कर्ता, सत्यम. पहिलं वाक्य कशाशी संबंधित आहे कर्ता बघायचा आणि मग त्याचं हा, क्रियापद वापरायचं. क्रियापद. बरोबर बरोबर. हा, त्याच्यानंतर पुढचं, शिक्षकः पुस्तकं पठति. शिक्षक पुस्तक वाचतात. पुस्तक वाचतो. कोणी एकवचनी सांगितलं आहे म्हणून फायनल? त्याला कोण सांगताय? बाकीचे ज्यांना चान्स नाहीये ते बोला, आपणहून पुढे येऊन बोला की मी वाचू का म्हणून. नाही तर जे बोलतील तेच आहेत. रोहिणीताई तुम्ही बोला. आसावरी मी बोलू. बरं, आसावरीताई बोला. किम त्वम उद्याने पठसी. नाही नाही, ह्याचं काय होईल? आधी वरच्याचं सांगा मला. शिक्षकः पुस्तकं पठति. काय शिक्षक होईल? पुस्तक वाचतो. वाचतो. हा, शिक्षक पुस्तक वाचतो. बरोबर. आता पुढचं सांगा. कोण सांगतंय? उद्याने मी सांगते पठसि. रोहिणी. हा, आता बोला तुम्ही. उद्याने पठसी. काय तू उद्यानात वाचतो? काय तू उद्यानात वाचतोस? वाचतोस म्हणायचं. बरं, त्वम आलं की शेवटी ना, हा, सी आलं ना तिथे, तसं लावायचं त्या क्रियापदाला मराठीत करताना. हो, म्हणाले ना. वाचतो किम कोणाला? त्वम उद्याने पठसी. काय तू बागेत वाचतोस? हा, काय तू बागेत वाचतोस. अहम उद्याने न पठामी. आता सुषमा बोलू का? उद्यानात वाचत नाही. एक बोला रिक्वेस्ट आहे. सुषमाताई एक बोला. रिक्वेस्ट आहे, जे ज्यांना सांगितलंय बोलायचं नाहीये ना, त्यांनी प्लीज म्यूट करा, कारण तुम्ही आन्सर्स देता ना तर ते मिक्स होऊन जातात. हा, हा, सुषमाताई तुम्ही सांगा. मी बागेत वाचत नाही. मी बागेत वाचत नाही. बरोबर, मी बागेत वाचत नाही. पुढचं पाहू. अहम विद्यालये पठामी. आता थांबा, आता तुम्हाला नाव. अचलाताई सांगा. ओके. अहम विद्यालये पठामी. मी विद्यालयात वाचतो. हा, मी शाळेत वाचतो. शाळेत वाचतो. बरोबर. आता पुढचं बघू. अहम गृहे प्रतिदिनम पठामी. सोपे सोपे वाक्य आहेत. सरिताताई सांगा. अहम गृहे प्रतिदिनं पठामी. मी दररोज घरी वाचतो. मी दररोज मी रोज घरी वाचतो, घरात वाचतो, दोन्ही चालेल. हा, बरं. आता ज्याला विचारलं त्यांनी सांगा. सह जलम पिबती. आता कीर्ती सांगा.
कीर्तिताई. हो ताई सांगते. सह जलम पिबती, तो पाणी पितो. हा, तो पाणी पितो. बरोबर. पुढचं घेऊ आपण. त्वम किम दुग्धम पिबसी. आता कोण सांगेल हे? लक्ष्मी काय काय वैद्य. दूध पितोस? बरं, माधुरी सांजेकर तुम्ही सांगा. नाही येत का? बर, पल्लवी ताई लक्ष्मी सांगा. सांगू का मी? लक्ष्मी आहेत. लक्ष्मी वैद्यनाथन. हा सांगते त्वम माधुरी किम सांजेकर. दुग्ध. मी पल्लवी सांगत होते. नाही, आता थांबा. आता आधी कोण सांगताय? लक्ष्मी कोण सांगताय? लक्ष्मी माधुरी सांगताय की? वैद्यनाथन. लक्ष्मी त्यांनी नाही आंटी. केलं. केलं नाही ग त्यांनी. बरं, बर ह्यांना सांगू दे. मी चला, पुढचं माधुरी बघू. सांजेकर. माधुरी ताई तुम्ही सांगा. माधुरी ताई सांगा. हा. त्वम किम दुग्धम पिबसी, तू काय दूध पितोस. काय तू तू दूध काय दूध पितोस? पितोस? प्रश्नच विचारायचा. काय तू दूध पितोस. काय सुरुवातीला घ्यायचं मग? हा, हा हिंदीमध्ये हा म्हणतो क्या तुम दूध पिते हो, असं. हा बर. बर, आता हे अहम मधुरम दुग्धम पिबामी. आता मी पल्लवी ताई पल्लवी तुम्ही सांगा. हा, पल्लवी मी ताई सांगा. अंजली अहम देशपांडे मधुरम सांगू. पितो. नाही नाही, आधी पल्लवी ताईंना अह सांगितलंय, तुम्ही सांगू द्या. अहम मधुरम दुग्धम पिबामी. मी गोड दूध पिते. ह, मी गोड दूध पितो किंवा मी गोड दूध पिते. बरोबर. आता हे आपले पूर्ण झाले. आता हे 20 वाक्य. आता हा, एक पुढचं वाक्य आधी. सह भोजनाय शीघ्रम गच्छती. ह्याचं सुजाताताई सांगा तुम्ही आता. सहभोजनाय शीघ्रम गच्छती. तो जेवण लवकर, तो जेवायला लवकर जातो. भोजनाय हा इथे ते शब्द नाही. आहे. भोजनाय म्हणून जेवायला. आपल्याला काय लिहिलेलं आहे आतापर्यंत? फक्त भोजनम झालेलं आहे, म्हणजे हा, जेवण भोजनाय. करतो. बरोबर. सह भोजनम करोती असं आहे. पण आता हे काय? भोजनाय. आता ही हे विभक्ती आली साधं आहे ना. वाक्य आहे, तसं नाही याला. हा, तसं नाहीये. हे कसं आहे आता? भोजनाय गच्छती म्हणजे जेवायला जातो. तर पटकन शीघ्रम जातो. म्हणजे तो जेवायला लवकर जातो किंवा पटकन ओके. जातो. आता हे मला जेव्हा आता आधीच्या वाक्यात एक शंका होती, नंतर हवं तर विचारते. नाही, बोला बोला लगेच. कोणत्या आ, वाक्यात? आ, 19वे जे वाक्य आहे, त्वम किम दुग्धम पिबसी. तर तू तू दूध का पितोस असं पण होऊ शकतं का? काय तू दूध पितो नाही किंवा तू नाही दूध का नाही पितोस असं? नाही, असं होईल. काला किम हा शब्दच नाहीये बरं का. म्हणजे अच्छा. आपण जेव्हा का पितोस विचारतो तर त्याला वेगळा शब्द आहे. एक तर ते किमर्थम वगैरे अजून झालेलं नाहीये. तुम्हाला जेव्हा येईल अच्छा. व्हाय साठी हा शब्द नाहीये. हे फक्त व्हॉट ओके, गॉट इट. आणि क्वेश्चन. व्हॉट आणि पितो का असं म्हणतो ना. का तसं वापरतो आपण. तू दूध पितो का असं म्हणू शकतो. पण का पितोस म्हणायचं जर असेल तर ते नाही अच्छा. चालत. किम नाही ओके. वापरत. ओके. म्हणून आता सध्या काय करा, तुम्हाला काच कन्फ्युज होईल ना, म्हणून आम्ही शेवटी सांगत नाही. काय तू दूध पितोस एवढंच बोलायचं त्याच. ओके, गॉट इट. पुढचं. न गच्छसी त्वम भोजनाय. आता ह्याचं मी सांगू का? अंजली ज्योत्स्नाताई देशपांडे. सांगा. कोण? अंजली देशपांडे. बरं सांगा, अंजलीताई सांगा. तू जेवणास जात नाहीस का? तिचं चालू आहे क्लास. का नाही? तू जेवायला जात हॅलो. नाहीस? तू जेवणास जातोस. बाकीच्यांनी बोलू नका, घरातला आवाज येतोय. हा, काय सांगितलं तुम्ही फायनल? तू जेवणास नाही जात. हा, तू जेवायला जात नाहीस का? किंवा म्हणजे तू जेवायला जात नाहीस का नाहीये त्यात. फक्त तू जेवायला जात नाहीस आणि क्वेश्चन मार्क. बरोबर. ओके. हा, अहम अध्यापकेन सह उद्यानम गच्छामी. आता हे कोण सांगणार होतं? राहिलं कोण? ज्योत्स्नाताई सांगा.
मी सांगू? कोण? नाव सांगा. अश्विनी. बरं, अश्विनी ताई सांगा. मी अध्यापकेन सह शिक्षकाबरोबर उद्यानात बागेत जातो. शिक्षकांबरोबर. शिक्षकाबरोबर. हा, मी शिक्षकाबरोबर बागेत जातो. बागेत जातो. बरोबर. आपले आता हे वाक्य झालेले आहेत. आता आपल्याला अध्यापकाने करायचं पुरवलं आहे का हे? अध्यापकाने काय? पुरवलं आहे का? अध्यापकाने अनेक वचन आहे का ते? नाही नाही नाही, हे एक वचन आहे. शिक्षकांबरोबर आला ते म्हणून. नाही, शिक्षकाबरोबर पाहिजे ते. शिक्षक ते करायचं राहिलंय ते. हा हा, शिक्षक मैं शिक्षक के साथ, शिक्षकों के साथ नाही, शिक्षक के साथ. मी शिक्षकाबरोबर बागेत जातो. तसं तसं शिक्षकांबरोबर पण आदरार्थी बरोबर आहे. एक आदरार्थी वचन म्हणून आहे, पण ते वचन एक वचनच आहे. अध्यापकेन सह म्हणजे. हा, तसं बरोबर आहे ते. म्हणून. शिक्षकांबरोबर नाव घालतो ना आपण. बरं, आता हे पुढचं आपल्याला आता संस्कृत मध्ये बनवायचे वाक्य. अनुवाद करायचा आहे. चपळ मुलगा खेळतो. काय होईल आता? सांगू का ताई मी? चपळः बालकः क्रीडति. चपलः ना? चपलः बालकः क्रीडति. बरोबर. तो सूर्याला पाहतो. आता कोण सांगेल? मगाशी कोण बोलला त्यांनी सांगा. मी सांगू? मी सांगू ताई? मी सांगा. तो सूर्याला पाहतो. सहा सूर्यम पश्यति. हा, सह सूर्यम पश्यति. पश्यति पाहिजे. हा, तो आहे ना. इथं मी झालं. हो, म्हटलं मी. हे करेक्ट करून घेऊ आम्ही. करेक्ट करू. सह सूर्यम पश्यति. करेक्ट. आता हे बघा, तुम्हाला आता कळायला लागलं बघा. एखादी चूक जरी असली ना याच्यामधली, तरी तुम्हाला आता कळाली पाहिजे. आणि कळतंय आता, समजतंय म्हणजे. बरोबर. आळशी मनुष्य कोठे जातो? ह्याचं कोण सांगेल? मी म्हणजे कोण? असावरी. कोण? नाव सांगा. आसावरी. सांगा असावरी. आलस्यः मनुष्यः किं गच्छति? कुत्र गच्छति? हा, आता किम म्हणजे काय मला सांगा. किम म्हणजे काय? किम म्हणजे काय? किम म्हणजे कायच. हा, किम म्हणजे कायच होतं त्याचा अर्थ. आणि कोठेचं काय होतं संस्कृत मध्ये? कुत्र. कुत्र म्हणजे कोठे. बरोबर. मग काय होईल? आलस्यः मनुष्यः कुत्र गच्छति? हा, प्रश्नार्थक चिन्ह. बरोबर. कोण तूप पितो? बाकीचे पण बोला बर का, बाकी सगळे. रंजना ताई. मी सांगू? किम घृतम पिबती. एका वेळेस सगळ्यांनी नका बोलू. एका वेळेस एकानेच बोलायचं. कोण बोलताय? उषा किरण ताई, बोला तुम्ही. कोण तूप पितो? किम घृतम पिब. किम कसं येईल? किम नाही येणार. किम कसं काय येईल तिथे? कोण साठी काय आहे आपलं? इतरांनी थांबा, त्यांना उत्तर देऊ द्या. नाही, त्यांना आलं नाही ते आता, म्हणून बोलले बाकीचे. पण काय, पण नाही, किम हे काय आणि कोण दोन्ही साठी वापरता येतं ना. नाही, पण जेव्हा करता नसेल तेव्हा आधी तर कोण म्हणजे कहाच होतं ना. जेव्हा करता असेल आपला कहा. कहा घृतम पिब. पिब कसा येईल? पिबती. म्हणजे कोण तूप म्हणजे पितं? इथं आद्यार.
कः घृतं पिबती. अध्यारूत काय आहे तिथं करता, म्हणजे सह येतं ना त्याचं उत्तर देताना, सह घृतं पिबती तसं. तेथे कोण खेळतो, मी सांगू आता का? ह्याचं कोण सांगेल. दिलीपजी तुम्ही सांगा. चौसाळकर या. तुम्ही नाही तर बाकीच्यांनाही सांगू द्या. येथे कोण खेळतो, तत्र कः क्रीडती. तत्र कः क्रीडती, बरोबर. मी लवकर तेथे जातो, ह्याचं कोण सांगेल. मोहिनीताई सांगा. अहम शीघ्रम तत्र गच्छति. नाही बाकीच्या नाही, त्या सांगत असताना त्यांना पूर्ण वेळ द्या, सगळ्यांनी सांगू द्या, ट्राय करू द्या. नाही आलं तर विचारा की मी सांगू का, मग विचारा, सांगितल्यावर बोला. अहम शीघ्रम तत्र गच्छति. काय काय परत बोला मॅडम. अहम शीघ्रम तत्र गच्छति. आता मला सांगा, अहमला क्रियापद काय येईल तिथे. मी सांगू का ताई. गच्छती कोणासाठी येतं, त्याच्यासाठी टेबल बघा म्हणतोय. मी सांगू का. हा मी सांगा. सांगू का ताई. मी सांगा. अहम ज्योत्स्नाताई सांगा आता. हा अहम शीघ्रम तत्र गच्छामि. गच्छामी. अहम आलं की मी येतं बघा क्रियापदाला शेवटी, कधी पण. हे लक्षात ठेवायचंय. म्हणून तुम्ही ते पाठच करा किंवा लिहून काढायला सांगितले होते मी मराठीत वाक्य, त्याचे अर्थ. तू येथे खेळत नाहीस. इथे एक विचारू का. एक विचारू. बोला बोला. अहम सत्वरम तत्र म्हटलं तरी चालेल ना. अहम सत्वरम अहम तत्र सत्वरम गच्छामी, पूर्ण बरोबर, एकदम बरोबर. हा, तू येथे खेळत नाहीस. न सांगितलेले कोणी सांगा ना की मी सांगू का म्हणून. वैशाली हिंगे. मी सुषमा बोलू का. बोला. वैशाली बोलतायत, बोलू दे. त्वम अत्र न क्रीडसि. अत्र न क्रीडसि. बरोबर, करेक्ट. आता नंतर तो जलद पळतो. आता कोण बोलते. सुषमाताई बोला बोला बोला. पश्चात सह वेगेन धावती. पश्चात पण चालतं किंवा ततः पण चालतं. आपण 2-3 शब्द बघितलेले, बरोबर. तर पश्चात पण चालेल. जलदला वेगेन येणार नाही का. वेगेन पण